यशवंत बँक निवडणुकीच्या निमित्तानं सत्तारूढ आणि विरोधी आघाडीमध्ये प्रचार सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. सांगरूळ इथं संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनलची प्रचारसभा नुकतीच पार पडली. यावेळी कृष्णात खाडे, एकनाथ पाटील, शिवाजीराव खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी विरोधक बँकेच्या ताळेबंदावर न बोलता दिशाभूल करण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत असल्याचं सांगितलं. बँकेच्या आणि सभासदांच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही वाटचाल करत असून भविष्यात बँकेची वार्षिक उलाढाल 700 कोटी रुपयांच्या वर नेण्याचा मानस आहे. कोणत्याही प्रकारचं व्हिजन न ठेवता केवळ सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठीच त्यांना बँकेची सत्ता हवी असून बँकेत त्यांची सत्ता आली तर एक जण कर्ज देताना टक्केवारी लावेल तर दुसरा ठेवीवर डल्ला मारेल. त्यामुळे सुज्ञ सभासदांनी त्यांना बँकेपासून लांब ठेवावं असं आवाहन पाटील यांनी केलं. भगवानराव लोंढे यांनी यशवंत बँकेच्या माध्यमातून सत्तारूढ संचालक मंडळानं बँकेच्या कार्यक्षेत्रात उद्योजक निर्माण करत उद्योग व्यवसायांमधून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचं सांगितलं. एकनाथ पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली बँकेच्या विकासाचा वारू चौफेर उधळलाय याची सल विरोधकांच्या मनात बोचत असून एकनाथ पाटील यांना एकाकी पाडण्यासाठी सर्व नेते मंडळी एक झाली आहेत. मात्र आम्ही सभासद खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत. नेते विरुद्ध सभासद अशी ही लढाई होत असून ही निवडणूक सभासदांनी हातात घेतल्याचं सांगून सभासद सत्तारूढ गटाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुडित्रेच्या सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी स्वर्गीय मारुतराव खाडे यांच्या वारसांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सांगरूळची सुज्ञ जनता धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला. डॉक्टर के.एन. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टक्केवारीचा ढपला पाडणाऱ्यांना चांगल्या चाललेल्या बँकेच्या कारभारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला अमर पाटील यांना नाव न घेता लगावला. यावेळी माजी सरपंच आनंदराव कासोटे, भरत पाटील, रामचंद्र नाळे, मनोहर सुतार, सदाशिव खाडे, तानाजी वातकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.